2026च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांना 2026मधील सामाजिक कार्यासाठी या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 17. भारताने या स्पर्धेत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 17 पदके जिंकून 5वे स्थान पटकावले आहे. नुकतेच 42 कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे तेलंगणा. 2024 ते 2026 दरम्यान 761 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे तेलंगणा पोलिसांनी हे राज्य नक्षलमुक्त जाहीर केले आहे. भारत आणि कोणत्या देशाने पुनांग संगजू 2 टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे भूतान. हा 1020 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प भूतानमध्ये असून भारत आणि भूतानने ऊर्जा व्यापारासाठी या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेतील सियाटल शहरात अनावरण करण्यात आलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा कोणत्या भारतीय कलाकाराने साकारला आहे? उत्तर आहे नरेश कुमार कुमावत. नरेश कुमार कुमावत यांनी सियाटल, अमेरिका येथे स्थापित स्वामी विवेकानंदांची ही कांस्यमूर्ती साकारली आहे. मंगोलियातील उलान बाते येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये भारतीय महिलांनी किती सुवर्णपदके जिंकली? उत्तर आहे 4. भारतीय महिला बॉक्सरनी मीनाक्षी हुडा, प्रीती पवार, प्रिया गंगास आणि अरुंधती चौधरी यांच्या माध्यमातून 4 सुवर्णपदके मिळवली. दरवर्षी 15 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक कला दिवस. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 15 एप्रिलला जागतिक कला दिवस साजरा होतो. 2026 मॉन्टे कार्लो मास्टर्स जिंकल्यानंतर कोणता खेळाडू ATP रँकिंगमध्ये जागतिक क्रमावरीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे? उत्तर आहे जनिक सिनर. जनिक सिनर यांनी ही स्पर्धा जिंकून ATP रँकिंगमध्ये वर्ल्ड नंबर 1 हे स्थान पटकावले आहे. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रणवीर सिंग. रणवीर सिंग यांना जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिल्लीच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण 2026-2030 नुसार किती किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारना पूर्ण कर सवलत दिली जाणार आहे? उत्तर आहे 30 लाख. 30 लाख रुपयांपर्यंतच्या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली सरकारने ही पूर्ण कर सवलत जाहीर केली आहे.